हा टाईप जो आहे सेकंड टाईप, ज्याच्यामध्ये सम ऑफ एन टर्म्स म्हणजे एस एन दिलेला असताना एक पर्टिक्युलर टर्म फाइंड करायची आहे. डिझायर्ड टर्म म्हणजे इथे जसं एन टर्म आहे, काही क्वेश्चनमध्ये 10th टर्म, 28th टर्म, 15 टर्म अशी 15वी 7वी 10वी 9वी टर्म फाइंड करायला विचारतील. पण कधी एस एन दिलेलं असताना एक सिंपल फक्त फॉर्म्युला माहीत पाहिजे इथे की nth टर्म फाइंड करायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ए प्लस एन मायनस वन इंटू डी. पण हा कधी ए आणि डी माहीत असेल तर. पण जर सम ऑफ एन टर्म्स माहीत आहे, एस एन माहीत आहे, तर त्या केसमध्ये एन टर्मचा फॉर्म्युला आपण पाहिला आहे. एस एनमधून सम ऑफ एकनी कमी म्हणजेच एन मायनस वन टर्मची सम मायनस करायची. किंवा अजून एक फॉर्म्युला आहे असाच, सम ऑफ एन टर्म्समधून एन मायनस वन टर्मची सम मायनस करायची किंवा एन प्लस वन टर्म्सच्या सममधून एस एन मायनस करायचा. शक्यतो आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे, एस एन मायनस वन. आणि मग त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एस एन दिलेलं आहे, त्याच्यावरून एस एन दिलेला आहे 5n² प्लस 3n. आपल्याला काय करायचं आहे, एनला एन मायनस वनने रिप्लेस करायचं आहे, म्हणजेच एस एन मायनस वन येईल. एस एन मायनस वन काय मिळेल तर 5 इन ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 इंटू एन मायनस वन. सिम्प्लिफाय करूया. 5 इन ब्रॅकेट एन स्क्वेअर मायनस 2n प्लस 1 प्लस 3n मायनस 3 म्हणजेच 5n² मायनस 10n प्लस 5 प्लस 3n मायनस 3. आणि मग इथे ॲडिशन सबट्रॅक्शन काय आहे ते बघा. एस एन मायनस वन काय मिळेल तर 5n² आहे तसा मायनस 10n प्लस 3n म्हणजेच मायनस 7n प्लस 5 मायनस 3 प्लस 2. हे आला एस एन मायनस वन, हा आला एस एन. दोघांची सबट्रॅक्शन करून आपल्याला nth टर्म मिळेल. देअरफॉर nth टर्म इज इक्वल टू एस एन मायनस वन. म्हणजेच एस एन काय आहे 5n² प्लस 3n मायनस 5n² मायनस 7n प्लस 2. ब्रॅकेट ओपन केलं तर 5n² प्लस 3n मायनस 5n² प्लस 7n मायनस 2. आणि मग इथे 5n² कॅन्सल होईल, प्लस 3n प्लस 7 प्लस 10n मायनस 2. दिस इज द nth टर्म, रिक्वायर्ड टर्म. बघा लिहिलं का. नेक्स्ट क्वेश्चन इथेच देतो. टाईप 2 काय चालू आहे बघा, ज्याच्यामध्ये सम ऑफ एन टर्मचं काहीतरी इक्वेशन दिलेलं आहे एनच्या फॉर्ममध्ये किंवा एस एन दिलेलं आहे म्हणूया. आणि त्या केसमध्ये आपल्याला एन टर्म कशी मिळेल, एस एन दिलेलं आहे म्हणजेच एनच्या फॉर्ममध्ये असेल. जर 10 टर्मची सम दिली असेल तर तो नंबर असेल, पण एन टर्मची सम असेल तर एनच्याच फॉर्ममध्ये असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे असाच थोडासा फरक, 2006ला विचारलेला क्वेश्चन आहे. इन एन एपी the sum of first n terms is sum of n terms is 3n² by 2 plus 5n by 2. Find its 25th. Find its 25th term. CBSE 2006
सी मध्ये विचारलेलं क्वेश्चन. फक्त एस एन वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. मग असा या एक्झाम्पल मध्ये एस एन जो होता तो छान सिंपल होता. आता फक्त डिवाइड बाय 2 करून दिलेलं आहे, जास्त काही फरक नाही आहे. स्टार्ट करा सॉल्व करायला. आन्सर आलं तर सांगा. सी. ठीक आहे, परत एकदा एस एन दिलेलं आहे. एस एन वरून 25वी टर्म काढायच्या अगोदर आपण एन टर्म बघूया. एस एन मधून एस एन -1 मायनस करायचं म्हणजे एन टर्म, आणि मग याच्यामध्ये जे काही येईल त्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू 25 टाकली की 25 टर्म मिळेल. त्यासाठी अगोदर काय करूया, तर एस एन काय दिलेलं आहे इज इक्वल टू 3n²/2 प्लस 5n/2 एस एन आहे. आणि आपल्याला मग काय पाहिजे आहे याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायला, एस एन -1 म्हणजेच देअरफॉर एस एन -1 एनला n-1 ने रिप्लेस करायचा. 3(n-1)² प्लस 5(n-1) एनला n-1 ने रिप्लेस करायचा. आणि मग हे सिम्प्लिफाय करता येईल. काय सबट्रॅक्शन करताना यांचे कोएफिशियंट सेम आहेत. एकाच ठिकाणी एकाच ब्रॅकेटमध्ये हे लाईक टर्म्स आहेत. इथे n² ची टर्म आहे, ही पण n² ची टर्म आहे. इथे n ची टर्म आहे, इथे पण n ची टर्म आहे. त्यामुळे एकत्र केलं तर बरं पडेल आपल्याला. हम्म 3/2. एक काम करूया, हे 1/2 जे आहे ना ते कॉमन घेऊया. 1/2 इन ब्रॅकेट, पुढे त्रास होणार नाही. 3n² + 5n हे अशा पद्धतीने एस एन आहे. आणि हा जो आहे 1/2 इन ब्रॅकेट 3, हे थोडंसं सिम्प्लिफाय करतो मी. हा एस एन -1 जो आहे तो 1/2 इन ब्रॅकेट 3 इंटू n² -2n + 1 n-1 होल स्क्वेअर प्लस 5 इन ब्रॅकेट n-1. काय केलं, 1/2 कॉमन घेतला. का घेतला तर पुढे आपल्याला इझी जाईल म्हणून. सबट्रॅक्शन करताना 1/2 कॉमनच येईल. इथे 3n² -6n + 3 प्लस 5n - 5 हे असं काहीतरी येईल. म्हणजेच इथे लाईक टर्मची ॲडिशन करूया. पुढे लिहिलं तरी चालेल. 1/2 इन ब्रॅकेट 3n² -6 + 5 म्हणजे -n प्लस 3 - 5 म्हणजेच -2. हा आला इक्वेशन 2 म्हणजेच एस एन -1. आता काय करूया, एन टर्मसाठी एस एन मधून एस एन -1 सबट्रॅक्ट करूया. an इज इक्वल टू एस एन एस एन -1 म्हणजेच एस एन काय आलेलं आहे, हाफ इन ब्रॅकेट 3n² + 5n हा आहे एस एन, मायनस हाफ इन ब्रॅकेट एस एन -1 काय आहे 3n² -n -2 आहे. बघा ह्याच्यामध्ये काय चुकत असेल तर सांगा. ब्रॅकेटमध्ये हा पार्ट आणि हा पार्ट 1/2 कॉमन घेतला तर 3n² + 5n सबट्रॅक्शन करायचे. साइन चेंज करतो सगळ्यांचे. -3n² + n + 2 आणि मग 3n² कॅन्सल झाला म्हणजेच हाफ इन ब्रॅकेट 5n + n दॅट इज 6n + 2. माझ्या मते थोडीशी सिंपल जी मेथड आहे कॅल्क्युलेशन बरं पडेल असं केलं तर. आणि मग हे काय मिळालं आपल्याला तर एन टर्म मिळाली. एन टर्म काय आली 1/2 इन ब्रॅकेट ॲक्च्युली 2 ने डिवाइड होत आहे. 2 ने डिवाइड करूया म्हणजे 3n + 1 येईल. nth टर्म इज इक्वल टू 3n + 1 हा आली
एन टर्म इज इक्वल टू 3n + 1, बरोबर आहे का बघा. आणि मग इथे यांची व्हॅल्यू 25 घेऊया, म्हणजेच 25th टर्म इज इक्वल टू 3 × 25 + 1 म्हणजेच 75 + 1 दॅट इज 76, बरोबर आहे का. बरोबर आहे. बघा हे झाले बेसिक लेवलचे क्वेश्चन्स. अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या सम ऑफ एन टर्मचा जो फॉर्म्युला बघितला होता SN, त्याच्याशी रिलेटेड. ॲक्च्युली इथे फॉर्म्युला कुठे लागला नाही, कारण ADचा संबंध नाही आहे. डायरेक्ट SN दिलेला असताना आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले. आपण पुढे बघूया लोअर ऑर्डर थिंकिंग, म्हणजेच मीडियम लेवलचे क्वेश्चन. हां, झालं लिहून सगळ्यांचं, कोणाचं बाकी नाही आहे. आपण ठीक आहे. लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स लॉट्समध्ये फर्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. ॲक्च्युली त्यामध्ये टाईप बघायचे आहेत आपल्याला. एक on finding the number of terms in the AP when there are some given, तोच टाईप आहे. झालेला क्वेश्चन आहे असं वाटतंय का बघा. हाऊ मेनी टर्म्स ऑफ द सिरीज $54, $51, $48, $54, $51, $48 अशी सिरीज दिलेले आहे. बी टेकन सो दॅट देअर सम इज 513. बी टेकन सो दॅट their sum is 513. किती टर्म घ्यायचे ज्यांची ॲडिशन 513 येईल. एक्सप्लेन द डबल आन्सर. हे काय प्रकारे एक्सप्लेन द डबल आन्सर. CBSE बोर्डला 2005 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आन्सर ॲक्च्युली अशा किती टर्म्स असतील 10, 20, 30 ज्यांची ॲडिशन 513 येईल विचारलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये पण 2 आन्सर येणार असतील तर 2च येणार आहेत. आणि मग 2 आन्सर का आले हे एक्सप्लेन करायचं आहे, जे आपण ऑलरेडी एका क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे. ॲक्च्युली हाच असू शकतो कारण बोर्डला विचारलेला क्वेश्चन आहे.
करूया सुरुवात. सिक्वेन्स दिलेला आहे, सगळ्यांची सम दिलेली आहे. एस एन इज इक्वल टू किती टर्म आहेत म्हणजे एन फाइंड करायचं आहे. एस एन इज इक्वल टू 513. पण अगोदर सुरुवात गिवन सिक्वेन्सेस अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असणारा सिक्वेन्स काय आहे. 54, 51, 48 डॅश डॅश डॅश. हिअर फर्स्ट टर्म काय येणार 54 आणि कॉमन डिफरन्स किती येणार तर 54 मायनस 51 करायचं नाही. 51 मायनस 54 म्हणजेच -3. 3 डिफरन्स सांगायला इझी जाईल, पण 3 डिफरन्स नाही आहे. सिक्वेन्समध्ये डिफरन्स आहे -3. आणि मग सम ऑफ एन टर्म्स किती दिलेले आहे अँड एस एन सम ऑफ एन टर्म्स 513 दिलेलं आहे. आणि मग देअरफॉर एस एनचा फॉर्म्युला घ्या. n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. याच्यामध्ये याची व्हॅल्यू किती दिली 513. आणि मग यांची व्हॅल्यू काढायची आहे. n/2ला काय करायचं नाही, ट्वाइस इंटू ए काय आहे 54 आहे प्लस n-1 आहे तसं इंटू डी किती आहे -3 आहे. -3ने मल्टिप्लाय करूया. 513ला अगोदर या 2ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे देअरफॉर मी काय करतो इथे ॲरो दाखवतो म्हणजे पुढची स्टेप हे बरोबर आहे. एन इन ब्रॅकेट इथे किती झालं 108 108 येणार प्लस -3ने मल्टिप्लाय केलं तर -3n प्लस 3 असं काहीतरी येईल इज इक्वल टू 513 मल्टिप्लाय बाय 2 किती 1026 असं काहीतरी येईल. आणि मग यांची व्हॅल्यू काढायची आहे. क्वाड्रेटिक तर येणारच आहे. 108 प्लस 3 111 म्हणजेच एन इन ब्रॅकेट काय -3n प्लस 111 बरोबर आहे इज इक्वल टू 1026. आणि मग एनने मल्टिप्लाय करून घेऊया. एकशे 11चे फॅक्टर काय मिळतात का रे 111 3ने डिवाइड होत आहे. 3 येते की 3 मल्टिप्लाय बाय 3 3 9 आणि 37 ना 3 आणि 37 3ने डिवाइड केलेलं बरं पडेल आपल्याला. याला पण करूया याला पण करूया याला पण करूया किंवा यांनी मल्टिप्लाय करूया अगोदर नंतर करूया. म्हणजे -3n² प्लस 111n आणि मायनस हे इकडे घेऊया -1026 इज इक्वल टू 0. आता 3ने -3ने म्हणजे साईन चेंज करूया. हे -3n² आहे ते 3n² होईल. इथे -111n येईल आणि प्लस 1026 येईल. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं पण हा 3 कोएफिशियंट मला बरं वाटत नाही आहे. प्रत्येक टर्मला 3ने डिवाइड करूया. इथे येणार n² मायनस इथे येणार 3ने डिवाइड केल्यानंतर 37n आणि प्लस इथे किती येत आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आलेले का बघा n² -37n प्लस 342. आणि मग सॉल्व करायला लागेल तुम्हाला. n² -37n प्लस 342 इज इक्वल टू 0. सांगा फॅक्टर्स काय मिळतात. फॅक्टराइज करा 342ला 342चे असे दोन फॅक्टर ज्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन 37 आली पाहिजे आणि प्रोडक्ट 342 आलं पाहिजे. म्हणजे 342चे फॅक्टर्स काय येत आहेत -18 -19
18 -18 आणि -19 -18 -19 यांची ॲडिशन -37 आणि प्रोडक्ट ठीक आहे. म्हणजेच n-18 आणि n-19 इज इक्वल टू 0. म्हणजेच nची व्हॅल्यू 18 येईल और nची व्हॅल्यू 19 येईल. आणि मग अशा किती टर्मची ॲडिशन 513 आहे, 513 आहे. तर दोन आन्सर कसे मिळाले? आपण ऑलरेडी असा क्वेश्चन बघितला होता बघा. इथे 54 आहे, 51 आहे, 48 आहे. याचा अर्थ हे व्हॅल्यू काय होते? कमी होते. एक स्टेज अशी येईल की इथे 0 येऊ शकतं. इथे 0 येत असेल त्याच्या आधीची टर्म कोणती असेल? तर 3चा डिफरन्स आहे. म्हणजे त्याच्या आधीची टर्म काय असेल? 3 असेल. आणि त्याच्या आधीची टर्म काय असेल? तर 6 असेल. असं काहीतरी 3चा डिफरन्स आहे. म्हणजे असंच असणार आहे. ही 0 19वी टर्म असू शकते. आणि मग या 18 टर्मची इथे 18 टर्म असतील का? तर ही 18वी टर्म असू शकते. म्हणजे 18 टर्मची ॲडिशन जर 513 येत असेल तर ॲटोमॅटिक 19वी टर्म 0 असल्यामुळे ती ॲड केल्यानंतर सुद्धा ॲडिशन किती येणार आहे? 513च येणार आहे. पण ते कधी कन्फर्म होईल? जर 19वी टर्म 0 येत असेल तर तुम्ही इथे सांगू शकता की हे दोन आन्सर का बरोबर आहेत किंवा हे दोन आन्सर का आले. तर 18 टर्मची सम सुद्धा 513 आहे, 19ची पण 513 असेल जर 19th टर्म, n टर्मचा फॉर्म्युला लिहितो मी इथे, a + n-1 × d. याच्यामध्ये 19वी टर्म 0 येत असेल तरच. म्हणून काय करूया? 19 टर्म फाइंड करूया. क्वेश्चनमध्ये सांगितलंय डबल आन्सर काय आलंय सांगा बाबा. तर त्यासाठी काय सांगायचं की 19वी टर्म 0 असू शकते. चेक करूया. 19वी टर्म a किती आहे? तर 54 आहे प्लस n-1 म्हणजेच 19-1 × d -3 म्हणजेच 54 + 18 × -3 18 3 -54 म्हणजेच काय आलं? 0. 19वी टर्म 19 टर्म 0 आली. याचा अर्थ असा की डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जो काही सिक्वेन्स आहे पहिल्या 18 टर्मची ॲडिशन पण 513 आहे आणि 19वी टर्म जरी त्याच्यामध्ये ॲड केली म्हणजे फर्स्ट 19 टर्मची समसुद्धा 513 आहे. सोल्युशनमध्ये शेवटी लिहा 19 टर्म इज 0, therefore sum of 18 or 19 term is there are 18 or 19 terms, both answer are correct. Sum is 513. बघा नेक्स्ट क्वेश्चन असंच आहे, थोडा फरक. फाइंड द नंबर ऑफ टर्म्स इन द सिरीज. क्वेश्चन घ्या. फाइंड द नंबर ऑफ टर्म्स इन द सिरीज (20 + 19n 1/3), 20 + 19n 1/3 plus 18 and 2/3 plus dash dash dash, of which the sum is 300, of which the sum is 300. एक्सप्लेन द डबल आन्सर. इथे पण दोन आन्सर येत आहेत का चेक करूया आणि मग काय येत आहे ते पण सांगायचं.
स्टार्ट केलं का सिक्वेन्स बघा. बघा सबट्रॅक्शन करायला तुम्हाला काय बरं पडतंय, सिक्वेन्स दिलेला घेऊया अगोदर. गिवन सिक्वेन्स दिलेला आहे 20. सिरीजमध्ये ॲडिशन ऑलरेडी मेन्शन केलेले आहे ना. फाइंड द नंबर ऑफ टर्म्स ऑफ विच द सम इज 300. ठीक आहे. 20 प्लस 19 and 1/3 plus 18 and 2/3 plus काय करूया, मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिले थोडंसं आपण ते इम्प्रॉपर फ्रॅक्शन ना का प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. चालेल, इम्प्रॉपरमध्येच करूया, मिक्समध्ये नको. 20 पहिली टर्म आहे प्लस 19 and 1/3. 19 and 1/3 मीन्स 19 plus 1/3 म्हणजे 19 multiply by 3 plus 1 divided by 3. किती आलं? 19 3 57 plus 1/3 म्हणजेच 58/3. सेकंड टर्म आली 58 divided by 3. थर्ड टर्म काय येते? 18 प्लस 2/3 म्हणजेच 50/3. 56/3 येते का बघा. थर्ड टर्म 56/3 आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे फर्स्ट टर्म तर आहे, हिअर फर्स्ट टर्म 20 आहे. कॉमन डिफरन्स किती येतोय? 58/3 मायनस 20 करा, किती येतं? 58 मायनस 60/3 म्हणजेच 2/3 मायनस 2/3 येतं. आणि 56/3 मायनस 58, 56 मायनस 58 मायनस 2, मायनस 2/3 कॉमन डिफरन्स येतं. आणि मग किती टर्मचे ॲडिशन? SN इज इक्वल टू 300 दिलं आहे. सम ऑफ एन टर्म्स किती आहेत? 300. मग किती टर्मची ॲडिशन 300 आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि तिथे पण मग सारखं 18 टर्मची आणि 19 टर्मची दोन्हीची ॲडिशन येणार आहे का 300? 19वी टर्म परत एकदा 0च येणार आहे का? तर तसं काय सगळीकडे सेम आन्सर नसतं. मग नक्की काय आहे ते बघूया. काय करूया? SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d. फॉर्म्युल्यामध्ये SN ची व्हॅल्यू किती आहे? 300. आणि इथे किमती टाकूया. देअरफॉर n/2 n फाइंड करायचं आहे, ट्वाइस a किती आहे? 20 प्लस n फाइंड करायचं आहे n-1 मल्टिप्लाय बाय d आहे हा छान -2/3 इज इक्वल टू 300. काय करूया? हा 2/3 नसला पाहिजे इथे, मला नको आहे. हा 2 पण नको आहे, त्यासाठी 6ने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करूया आणि राईटला पण मल्टिप्लाय करूया. एक मी काम करतो, 6ने लेफ्टला पण मल्टिप्लाय करतो आणि राईटला पण. त्याच्यामुळे फ्रॅक्शनमधलं काय राहणार नाही. बघा लक्षात येते का? इथे राहिला 2 3 6 आणि 3ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो म्हणजेच 3n. एक स्टेप नको वाढवायला ना, इंटू प्रत्येकाला मल्टिप्लाय करतो. 3n इंटू 40 प्लस 3n मल्टिप्लाय बाय n-1 इंटू -2/3. आणि मग इथे 3 काय होतोय? कॅन्सल होतोय. इज इक्वल टू 1800. हे कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी मी दोन्ही साईडला
6ने मल्टिप्लाय केलं, जेणेकरून डिनॉमिनेटरमध्ये कोणती टर्म राहणार नाही. इथे 3 होता आणि इथे 2 होता, तो घालवण्यासाठी मी बाहेर 6ने मल्टिप्लाय केलं. 2 3 जा 6, 3ने आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा 3 गेला, इथे 3n आला. आणि मग सॉल्व करूया. इथे n स्क्वेअर येईल कुठेतरी. काय करूया, 120n प्लस इथे -2ने मल्टिप्लाय करायचं आहे nला, म्हणजेच -2n मायनस मायनस प्लस 2 इज इक्वल टू, अरे n स्क्वेअर पाहिजे ना, एक मिनिट इथे, हां n पण आहे आणि -2 पण आहे, म्हणजेच -2n स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 2n इज इक्वल टू 1800 असं काहीतरी येईल. आणि मग काय करूया, n स्क्वेअर 120 प्लस 2 म्हणजेच -2n स्क्वेअर प्लस 122n मायनस 1800 इज इक्वल टू 0. 2ने डिवाइड करू, -2ने डिवाइड करू, सगळ्यांचे साईन चेंज करू, -2ने डिवाइड करू, म्हणजेच n स्क्वेअर येईल. इथे -2ने डिवाइड केल्यानंतर -16 ना, -61n आणि इथे प्लस 2ने डिवाइड केल्यावर साईन चेंज होईल, -2ने डिवाइड करतो 900 इज इक्वल टू 0. आता हे छान क्वाड्रेटिक इक्वेशन आलेलं आहे तुमच्यासाठी. सॉल्व करायला गेले, n स्क्वेअर मायनस 61n, n स्क्वेअर मायनस 61n आणि प्लस 900 इज इक्वल टू 0. सांगा प्रोडक्ट 900 आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन -61. कोणत्या दोन टर्म अशा आहेत ज्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन 900 येते आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 61 येते. मायनस मोठी बिगर नंबर अगोदर घेऊया, -36 -25, मायनस मायनस ॲडिशन -61 येते आणि प्रॉडक्ट तर 900 येतच असेल, म्हणजेच n-36 आणि n-25 इज इक्वल टू काय, 0. देअरफॉर n-36 इज इक्वल टू 0 म्हणजे n इज इक्वल टू 36 और n इज इक्वल टू 25. म्हणजे ह्या टर्म अशाच पुढं पुढं गेलो ॲड करत तर 25 टर्म अशा असतील. इथे 25वी टर्म काहीतरी येईल, त्यांची ॲडिशन काय मिळेल, 300 येईल. 25 टर्म अशा असतील ज्यांची ॲडिशन किती येईल, 300 येईल. आणि मग 36 हे काय प्रकार आहे बघा, लक्षात येते का, हे कमी कमी होत आहेत, नंबर्स काय होत आहेत, कमी होत आहेत. एक टर्म अशी असेल जी कितवी असेल, 25 टर्म असेल का, तर 25 टर्मपर्यंतची ॲडिशन किती आली पाहिजे, 300 आली पाहिजे. आणि मग 25व्या टर्म नंतर 25 टर्म नंतर अजून खाली गेलो, खाली म्हणजे काय, कमी करत गेलो. हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये डिक्रीजिंग नंबर कळतायत आपल्याला, याच्यापेक्षाही लहान आहे, याच्यापेक्षाही लहान आहे, म्हणजे डिक्रीज होत आहे. आणि 25वी टर्म काहीतरी असेल ती डिक्रीज झाल्यानंतर एक स्टेज असेल की 0 येईल. त्यानंतर परत कितवी टर्म असेल, ही 36 टर्म असेल. जर इथे 0 येत असेल तर या टर्म सेम या टर्म असतील, जसं इथे प्लस डिसेंडिंग ऑर्डरमध्ये इथे डिक्रीजिंग होताना इथपर्यंत 0 होईल आणि 0च्या पुढे काय होईल, निगेटिव्ह येतील. जसं इथे -5 असेल आणि इथे +5 असेल, +5 -5ला काय होतील, कॅन्सल होतील. अशा पद्धतीने इथल्या सगळ्या टर्म 25च्या पुढच्या किती टर्म असतील सांगा, ज्या 0च्या पुढच्या टर्मला कॅन्सल होतील. म्हणजेच मिडल टर्म काय असेल, 25 आणि 36च्या मधली मिडल टर्म कोणती असेल, कितवी असेल, 30वी का 31वी. इथल्या जेवढ्या टर्म इथे आहेत, इथे 5 टर्म आहेत आणि इथे पण समजा 5 टर्म आहेत, या 5 टर्म या 5 टर्मला कॅन्सल होतील. म्हणजेच 25 आणि 5 30 आणि ही 31वी टर्म, 31वी टर्म आणि 31च्या पुढे परत
5 टर्म 36वी टर्म बरोबर. म्हणजे 36 टर्म जर 25th नंतर 36 टर्मची ॲडिशन, ॲक्च्युली या सगळ्यांची ॲडिशन बघा परत एकदा, आपलं आन्सर आलेलं आहे 36 पण आलेलं आहे आणि 25 टर्म्स पण आलेलं आहे. म्हणजे कन्क्लुजन आहे की 300 कोणाची ॲडिशन येते, तर पहिल्या 25 टर्मची ॲडिशन 300 येतेच, पण 25th टर्मच्या पुढे 25व्या टर्मच्या पुढे 36 टर्मपर्यंतची पण ॲडिशन, म्हणजे इथून इथपर्यंत 36 टर्मची ॲडिशन कधी 300 येईल, जर हा पार्ट एकमेकांना कॅन्सल होत असेल तर. मग 25च्या पुढचा 36 पर्यंतचा पार्ट कधी कॅन्सल होईल, तर आपल्याला माहिती आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत, कमी होणाऱ्या व्हॅल्यू आहेत, डिक्रीज होणाऱ्या व्हॅल्यू आहेत. 25वी टर्म काहीतरी पॉझिटिव्हच असेल आणि मग एक वेळ अशी होईल की पॉझिटिव्ह टर्म 0 होतील आणि त्याच्यापुढे मग अजून कमी होणार, म्हणजे काय होणार तर निगेटिव्ह होणार. म्हणजेच इकडच्या निगेटिव्ह टर्म इथल्या टर्मला कॅन्सल होतील. पण हे कधी पॉसिबल आहे, इथे 0 असेल तर. आणि मग जर आपण 25th टर्म आणि 36 टर्म यांची मिडल टर्म फाइंड केली तर ती 31st टर्म असणार आहे. याचा अर्थ असा की 31st टर्म 31वी टर्म जर 0 असेल तर त्याच्या पुढच्या टर्म निगेटिव्ह असतील आणि त्याच्या अलीकडच्या टर्म 5 पॉझिटिव्ह असतील, त्या एकमेकांना कॅन्सल होतील. म्हणजे हे जर प्रूव्ह करायचं असेल की 36 टर्मची ॲडिशन पण 0 येणार आहे आणि हे एकमेकांना कॅन्सल होणार आहे, तर आपल्याला 31st टर्म फाइंड करायला लागेल आणि जी 0 दाखवायला लागेल. 31वी टर्म 0 येते, याचा अर्थ 31च्या पुढच्या 36 पर्यंतच्या टर्म आणि 25च्या नंतर आणि 31च्या आधीच्या टर्म्स या काय होतात, कॅन्सल होतात. त्यासाठी मग परत एकदा a प्लस n-1 इंटू डी आणि मग इज इक्वल टू a किती आहे आपला 20 आहे प्लस 31-1 म्हणजे 30 इंटू डी, डिफरन्स आहे -2/3 -2/3 3 1 10 इंटू -2 म्हणजे 20 -20 इज इक्वल टू 0. इथे प्रूव्ह झालं, इथे सिद्ध झालं की 31वी टर्म 0 आहे. याचा अर्थ असा की 31च्या नंतरच्या 36 पर्यंतच्या टर्म निगेटिव्ह असणार आहेत आणि 25th to 31st ह्या ज्या टर्म आहेत या पॉझिटिव्ह असणार आहेत, ज्या यांना कॅन्सल होणार आहेत. म्हणून दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. 31st टर्म 0 आल्यानंतर तुम्हाला एक स्टेटमेंट लिहावं लागेल. Therefore A31 is equal to 0. Therefore A32 two terms in between A32 to A36 are must be negative. And cancelled out with the terms, with the positive terms, and with positive terms A26 to A30. A26 26 ते 30व्या टर्म पर्यंत त्या कॅन्सल होतील. Therefore both the answer are correct. म्हणजे sum of 25 terms and sum of 36 terms is 300.